हाय मैत्रिणींनो, आता उन्हाळा चालू झालेला आहे. छानपैकी अशा बाजारात हिरव्यागार कैऱ्या यायला लागलेल्या आहेत. तर या कैऱ्यांचे खूप वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि इतक्या सुंदर असतात ना ह्या कैऱ्या, बघितले की तोंडाला पाणी सुटतं. तर मैत्रिणींनो, आज मी याच्यापासून 2 पदार्थ बनवणार आहे. तर आपण बघूयात, इतक्या सुंदर ह्या कैऱ्या आहेत ना, खूप छान आणि वास पण खूप सुंदर यायला लागलेला आहे त्यांचा. तर मैत्रिणींनो, याच्यापासून आपण इन्स्टंट लोणचं आणि चटणी बनवणार आहे. तर आपण पहिल्यांदा चटणी करूयात. तर एकच कैरी मी चिरून घेतली आहे मैत्रिणींनो. त्याचे 2 भाग केलेले आहेत. एका भागाची मी चटणी करणार आहे, एका भागाचं लोणचं. तर चटणीसाठी आपल्याला एक भाग ह्यातला कैऱ्या, एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे मी. तर हे एकत्र कांदा, कैरी आणि आणखीन थोडंसं साहित्य लागणार आहे, तेही मी तुम्हाला दाखवते. कैरी जर आंबट असेल तर थोडीशीच घेतलेली बरी, कारण आंबट फार चटणी झाली तर छान वाटत नाही. त्यामुळं मी एका कैरीमध्ये थोडीशी आंबट आहे त्यामुळे 2 भाग केलेले आहेत एका कैरीत. तर या एका भागामध्ये आता मी बघू शकता इथे जिरे घेतलेत, मीठ, तिखट, शेंगदाणे, कांदा असं एकत्र घेतलेले आहेत. निम्म्या फोडी मी वाटीत बाजूला ठेवलेले आहेत. त्याची मी चटणी करणार, सॉरी, त्याचं मी लोणचं करणार आहे आणि आपण आत्ता हे करणार आहोत, ती चटणी करणार आहोत कैरीची. खूप छान लागती. उन्हाळ्यात काय असतं, जेवण फार जात नाही आणि काहीतरी असं चटपटीत सारखं खाऊ वाटतं. म्हणून म्हटलं ही चटपटीत कैरीची चटणी करूयात आपण. तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं ही चटणी अशी तयार होते मैत्रिणींनो. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. लाल तिखट तुम्हाला नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. पण लाल तिखटाची चटणी मला आवडती म्हणून मी लाल तिखटच घालते. खूप छान अशी चटणी झालेली आहे मैत्रिणींनो. आणि लगेच होती, जास्त वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटाच्या आत आपली चटणी तयार होती. आता ज्या राहिलेल्या फोडी होत्या ना, त्याचं आपण लोणचं करणार आहोत मैत्रिणींनो. तर त्याच्यासाठी मी इथं बघू शकता काय घेतलेलं आहे. इथे जिरेपूड घेतले, तिखट, मीठ आणि मोहरीचं डाळ. म्हणजे मोहरी थोडीशी भाजायची, जास्त भाजायची नाही, अगदी गरम करायची आणि त्याची मिक्सरला डाळ करून घ्यायची. आणि हे सगळं साहित्य आपल्याला त्या फोडींमध्ये घालायचं आहे. साखर आपल्याला घालायची आहे, साखरेमुळे थोडासा गोडवा येतो. आणि चटणीत पण मी साखर घातली होती मैत्रिणीनं. आता हे मिश्रण बघू शकता कसं दिसतंय. ह्याला थोडं 10-15 मिनिटं ठेवलं की याला आपोआप पाणी सुटतं आणि खूप सुंदर असं हे लोणचं लागतं. या पद्धतीचे कैरी तुम्ही तिखट मीठ लावून पण खात असालच, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल. म्हटलं व्हिडिओ आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करूयात. तर ही माझी कैरीची चटणी आणि हे कैरीचं लोणचं असं मी तयार केलेलं आहे. आता मी माझ्या तोंडाला पण पाणी सुटले, आता मी जेवणार आहे. तर बघू शकता लोणच्याला कसं पाणी सुटलेलं आहे भरपूर असं. याचा रस तयार होतो आणि उन्हाळा असल्यामुळं ताक आणि काकडीचा पण समावेश तुमच्या जेवणात करा मैत्रिणींनो. खूप सुंदर असं हे उन्हाचं वातावरण आहे आणि ह्या वातावरणात असं छानपैकी ताक वगैरे मी जेवणार आहे. तर तुम्हीही ताकाचा वापर करा, लोणचं वगैरे खात जावा. तर भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.